वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी लोकशाही मराठीच्या पॉडकास्टमध्ये केला आहे। तर 4 मुद्द्यांचा अफिडेव्हिट बाबत अनिल देशमुखांनी हा उल्लेख केलाय। तर या 4 मुद्द्यांमुळे राजकारणात भूकंप होईल। 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन भाजपा नेत्याचा निकटवर्ती आला होता। तत्कालीन सरकारमधील बड्या नेत्याला अडकवण्याचा डाव होता असा आरोप केला जातोय। तर 100 कोटींचे बिनबुडाचे आरोप देखील लावला गेला असं ते म्हणतात। तर अनिल देशमुखांनी लोकशाही मराठी पॉडकास्टमध्ये हा गौप्यस्फोट केला आहे। तर 4 मुद्द्यांचा अफिडेव्हिट बाबत अनिल देशमुखांनी उल्लेख केला आणि या 4 मुद्द्यांमुळे राजकारणात भूकंप होईल असं देखील अनिल देशमुख म्हणाले आहेत। तर या 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन भाजपा नेत्यांचा निकटवर्ती आला होता आणि तत्कालीन सरकारमधील बड्या नेत्याला अडकवण्याचा डाव होता असा आरोप केला जातोय। काही राजकीय पक्षांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला सरकार पाडण्यासाठी बोलायला लावलं। बरोबर, तुम्ही हे दुसऱ्यांदा म्हणतात की राजकीय पक्षांविरोधात नक्की कोण आहेत ही लोक? तुम्ही म्हणजे तेव्हा तर विरोधी पक्षात फक्त भाजपच होतं, अजून कोणी नव्हतं, मग तुमचा थेट भाजपवर आरोप आहे? मी भाजपच सांगतोय। तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला धक्का बसेल, हे जे माझ्यावर आरोप लागल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीच्याच काही वरिष्ठ नेत्याकडनं काही लोक आलेत माझ्याकडे, त्यांच्याशी माझं बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ॲफिडेव्हिट करा, काही तुम्हाला तुमच्याकडे मुद्दे, माझ्याकडे मुद्दे आणून दिले, त्यांनी एक कागद आणून दिला, माझ्याकडे 4 मुद्द्याचा एक कागद आणून दिला आणि सांगितलं याचं ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या। बरं, मी जर ते ॲफिडेव्हिट त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी 2.5-3 वर्षापूर्वी करून दिलं असतं तर आमचं उद्धव ठाकरेचं सरकार हे 3 वर्षापूर्वीच पडलं असतं। तर 3 वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरे सरकार पडलं असतं असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये केलाय। 4 मुद्द्यांचा अफिडेव्हिट बाबत अनिल देशमुखांनी या गौप्यस्फोट केलाय आणि उल्लेख असा अनिल देशमुखांनी केलाय। तर या 4 मुद्द्यांमुळे राजकारणात भूकंप होईल, कारण 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन भाजपा नेत्याचा निकटवर्ती आलेला तत्कालीन सरकारमधील बड्या नेत्याला अडकवण्याचा डाव होता असा आरोप केला गेला आहे। तर 100 कोटींचे आरोप बिनबुडाचे होते असं देखील अनिल देशमुखांनी म्हणाले। तर 3 वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरे सरकार पडलं असतं असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी लोकशाही मराठीच्या पॉडकास्टमध्ये केला आहे। तर 4 मुद्द्यांचा अफिडेव्हिट बाबत अनिल देशमुखांनी उल्लेख केलाय आणि या 4 मुद्द्यांमुळे राजकारणात भूकंप होईल, कारण 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन भाजपा नेत्याचा निकटवर्ती आला होता असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। चेतन, अनिल देशमुखांनी पॉडकास्टमध्ये गौप्यस्फोट केलाय, 4 मुद्द्यांच्या अफिडेव्हिट बाबत त्यांनी उल्लेख केलाय। निश्चितच अक्षरा, यापूर्वीही ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल की संजय राऊत यांनी ज्या प्रकारचे आरोप केलेले होते की कुठेतरी विरोधकांना दबाव तंत्राचा वापर करून सरकार पाडण्याचं काम आहे ते भाजपचे नेते करत आहेत आणि आता त्याचेच कुठेतरी री ओढण्याचं काम आहे ते अनिल देशमुख यांच्याकडूनही होताना पाहायला मिळत आहे की महाविकास आघाडीमधून एकंदरीत राष्ट्रवादीला फोडण्याचा सर्वप्रथम प्रयत्न झालेला होता। तसं 2019 साली आपण पहाटेचा शपथविधीही अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पाहिलेला होता, मात्र आमदारांचा पाठबळ न मिळाल्यामुळे कुठेतरी तो प्रयत्न फसला होता। मात्र त्यानंतर राष्ट्रवादीची ही संधी आहे ती एकनाथ शिंदे यांनी साधली आणि कुठेतरी भाजपसोबत 40 आमदारांना घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आज ते मुख्यमंत्री आहेत। एकंदरीतच हेच प्रयोग आहेत हे सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झाल्याचं आता हळूहळू उलगडताना पाहायला मिळत आहे आणि त्याचाच गौप्यस्फोट आहे तो अनिल देशमुख यांनी केलेला आहे। त्यामुळे नेमके हे 4 मुद्दे कुठले होते, नेमकी कुठली ऑफर राष्ट्रवादीला त्यावेळी देण्यात आलेली होती, आता याच्या संदर्भातील खुलासा अनिल देशमुख किंवा भाजपकडून केला जातोय का याकडे लक्ष असेल। एकंदरीतच यामधून आणखी नवे काही धक्कादायक किंवा गौप्यस्फोट आपल्याला समोर येताना पाहायला मिळू शकतात। अक्षरा, नक्कीच चेतन, त्यात अनिल देशमुख असं देखील म्हणतात की 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन भाजपा नेत्याचा निकटवर्ती आला होता। यात ही सूत्र किंवा चिन्ह कोणाकडे जात आहेत? निश्चितच याआधीही आपण पाहिलं असेल की बडे उद्योगपती असतील किंवा राजकारणातील काही वरिष्ठ मंडळी असतील यांनी वेळोवेळी भाजप आणि राष्ट्रवादी असेल किंवा भाजप आणि शिवसेनेमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता। मग त्याच्यामध्ये चोरड्यासारखे उद्योगपती असतील किंवा एकंदरीतच आत्ताचे जे सध्याचे वादग्रस्त असलेले अदानीसारखे मोठे उद्योगपती असतील, या समूहांकडून वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी दोन्ही मोठ्या गटांमध्ये सुलह करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकारणात सातत्याने घडत आलेली होती। तशी बैठक एक आपण अजित पवार
पवार शरद पवार यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर पुण्यामध्येही पाहिलेली होती. यानंतर छुप्या आवाजामध्ये राजकारणामध्ये अनेक उद्योगपती असे आहेत मोठे की जे अशा प्रकारचं समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. कारण अनेक वेळा राजकीय धोरणं असतात ती उद्योगपत्यांसाठी फायदेशीर किंवा तोट्याची कारणं ठरू शकतात. ते फक्त राजकीय मतभेदांमुळे, आणि हा मतभेदाचा फटका कुठल्याही उद्योगपतींना बसू नये म्हणून हा कयास आपण पाहिलेला आहे. त्यामुळे आता नेमका हा मध्यस्थी आलेला नेता कोण होता, हा कोणी उद्योगपती होता की भाजपचाच वरिष्ठ नेता होता, या संदर्भातील खुलासाही देशमुख करणार का हे पाहावं लागेल. अक्षरा. नक्कीच धन्यवाद चेतन दिलेल्या माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.